बागलाण तालुक्यातील नवे निरपूर येथील सरपंच मुन्ना सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे। नवे निरपूर येथील एका रस्त्याच्या कामासाठी लोकसहभागातून मुरुम टाकण्यासाठी मुरुम वाहत असताना गावातील एका व्यक्तीने आपण मुरुम वाहताना आम्हाला का विचारले नाही या वादातून सरपंच सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे। यात सूर्यवंशी जखमी झाले असून त्यांच्यावर सटाणा ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक येथे रवाना करण्यात आले आहे। वृत्त संकलन विभाग, गर्जना न्यूज, बागलाण। नवे निरपूर ते तळ्याव वस्ती म्हणून वस्ती आहे, त्या वस्तीच्या रस्त्याची अवस्था थोडी खराब झालेली होती। सकाळी आम्ही सगळे मंडळी आमदार साहेबांचा सल्ला घेऊन तिथं मुरुम टाकण्याचं काम चालू होतं। मग ते चालू असताना अचानक तिथे पंकज मुन्ना सूर्यवंशी म्हणून आहे पाहिला तिथं। मग मला न विचारता आम्ही गावचा पाटील आहे, असं तुम्ही असं कसं करताय, शिवीगाळ केली त्याने। आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला, तिथं तो बाचाबाची करायला लागला। तर मग आम्ही ठरवलं गावात जाऊ बा, गावात बोलू सर त्या विषयावर। गावात आल्यावर गाडीतून उतरताना अचानक त्याने मुन्ना सूर्यवंशी, पंकज आणि त्याचा पोरगा स्वामी अचानक हल्ला केला। त्या स्वामीने डोक्यात रॉड टाकून दिला माझ्या, आणि तेव्हा मी थोडासा घाबरलो आणि माझे मित्र मला गाडी घेऊन इथं घेऊन आले दवाखान्यात।